नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजची तारीख आहे 8 मार्च आणि उद्या 9 मार्चला म्हणजे उद्या आपला सप्तस्वर म्युझिकल ग्रुपचा उद्या शो आहे, रनिंग काम आहे. तर त्यासाठी जायचं आपल्याला चिपळूणला. तर आता वाजली किती, 1:30 वाजले आणि मी आता उठलो आहे, जेवतो फ्रेश बिश होतो. मग आपण जाऊ, पहिला खाली जाऊया. कालच आम्ही रात्री सामान काढून ठेवलं आहे, फक्त आता 3:30 वाजता आपण गाडी आली, गाडीमध्ये सामान भरायचं आहे आणि मग तसंच आपण निघणार आहे चिपळूणला जायला. आणि ॲक्च्युली मी घेतो आहे माझी बाईक, कारण का मी चिपळूणला उद्या वाजवून मी माझ्या गावी जाणार आहे शिमग्याला. मी आत्ताच त्या दिवशी आलो 5 तारखेला. मी 22 तारखेला, ॲक्च्युली 22 तारखेला मी गेलेलो माझ्या गावी दापोलीला. ते 22 तारखेला गेलो आणि आलो किती 5 तारखेला आलो ना, म्हणजे मी राहिलो 10-12 दिवस गावी होतो. मग मी 5 तारखेला आलो. 6 तारखेला आपला नाशिकला शो होता, तो 6 तारखेला नाशिकचा शो वाजवला. मग 7 तारखेला म्हणजे काल आम्ही सकाळी आलो आणि मग परत कालचा दिवस आराम होता, आपल्याला काय हे नव्हतं. आणि सांगायचं होतं की आपले हे जे महाशिवरात्रीचे व्लॉग आले मागचे 5, ते जरा लेट आले, कारण का मला आहे ना, मी तर बोललो की गावी होतो 10-12 दिवस, गावी जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, म्हणून ते मी ब्लॉग जरा आहे ना म्हणजे मुंबईला आल्यावरती टाकलेत, म्हणून त्याच्यासाठी लेट झालं. म्हणजे 4-5 दिवस 5 तारखेच्या नंतरला टाकायला सुरुवात केली ब्लॉग, कारण का गावी नेटवर्क नव्हतं म्हणून. आणि मी नाशिकचा ब्लॉग बनवलेला, म्हणजे जेव्हा मी नाशिकला गेलो ना वाजवायला, तो ब्लॉग बनवला होता. पण त्याच्या म्हणजे एका व्हिडिओमध्ये ना असं काय प्रॉब्लेम झाला, ती व्हिडिओ आहे ना लोडत नव्हती होत. मग त्याच्यामुळे ना तो ब्लॉग मला डिलीट करायला आला. आणि मी कशी ती व्हिडिओ होती, ती मेन व्हिडिओ होती, आणि म्हणजे एकच व्हिडिओ नाही, असे 4-5 व्हिडिओमध्ये आहे ना जरा प्रॉब्लेम झाला, म्हणून मी ती व्हिडिओ टाकली नाही, म्हणजे तो ब्लॉग पोस्ट नाही केला. म्हणून मी डायरेक्ट आता हा महाशिवरात्रीनंतरला डायरेक्ट हा ब्लॉग आहे. म्हणजे ॲक्च्युअली तो मधला ब्लॉग होता ना, तो नाही केला नाशिकचा, म्हणून आता हा डायरेक्ट मधला चिपळूणचा ब्लॉग आला आहे. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण का खूप आहे, कारण का इथून मी गावी जाणार गावाला, मग तिकडं चिपळूणचा प्रोग्राम वाजवणार, मग तिकडून मग आपण एक असंच फिरणार आहे तिकडं थोडंसं. आणि जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पहिला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण का मी आता जो गावी जाईन ना, शिमग्याचे पण व्लॉग येणार आहेत. जसे महाशिवरात्रीचा व्लॉग आला ना, तसा शिमग्याचा पण व्लॉग येणार आहे. मग तो व्लॉग तुम्ही आवर्जून बघा, कारण का जी गावची मजा आहे ती मी सगळे दाखवणार आहे. महाशिवरात्रीचे तुम्ही बघितलेत 5 व्लॉग, आता हा शिमग्याचा व्लॉग तो पण बघा. आणि हा चिपळूणचा व्लॉग तो शिमग्याचा व्लॉग असणार आहे ना, तो मी वेगळा बनवणार आहे. म्हणजे हा फक्त मी इथून चिपळूणला जाईन, चिपळूणला वाजवणार, आणि चिपळूणवरून मी जे माझ्या गावी जाईन तेवढंच असणार आहे, आणि तो शिमग्याचा ब्लॉग वेगळा असणार आहे. चला मग आता मी फटाफट फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो. चला बाय. तर आता आपण आलो आहे खाली, 3:30 4:30 झालेत, पण आपण काय निघालो नाही. सुरजदा मामा, अरे आपण आलो आहे गोवर्धनला, सामान गाडी बरं लेट झालं, आधीच सामान आलं आपलं खाली. ही एक गाडी आहे आणि ही गाडी आहे ना, ह्या 2 गाड्या आहेत आणि बाईक पण दाखव. आणि हा ही आपली बाईक आहे, दीपक जोळंबेकर. चला सामान आणलंय खाली, बेस घेऊन येते का, जाऊया आपण. चिपळूण इज बॅक, डायरेक्ट चिपळूणला घेऊन जा. टाटा, एक गाडी गेली, एक गाडी निघेल आता. EBF. अरे तू बबलू कुठे आहे? बबलू कुठे आहे रे? तर मित्रांनो, 5:45 झालेत आणि आम्ही बरोबर 5:45 वाजता निघालेलो कळव्यावरून, आणि आत्ता वाजलेत 11:15 झाले का 10:15? 10:15 झाले. 10:15 झाले आणि नॉनस्टॉप आम्ही एवढा मोठा पट्टा मारलाय ना, डायरेक्ट कोल्हापूरमध्ये येऊन थांबलोय. मी आहे, प्रतीक जाधव आहे, आम्ही दोघंच आहे आणि आम्ही एवढं पुढं आलोय, पट्टे लोड मारलाय. आता दादा चहा नाश्ता करतो, भेटतो तुम्हाला. कोलंबी झाली आवड आणि एवढं गार लागतंय. आमचं स्वेटर वगैरे जॅकेट विकेट सगळं आहे ना 4 व्हीलरमध्ये लिहिलं आहे. इथं काय नाही, फक्त ही एक बॅग आहे आणि गाडी आहे. आता जरा गाडीला पण आराम देतो, कारण का खूप मोठा पट्टा मारला आहे. नॉनस्टॉप आलो आम्ही, नॉनस्टॉप. तर आपली चाय नाश्ता वगैरे आपला झाला आहे.
आता आपण इथून निघालो, अजून खूप महाग आहे ते, खूप म्हणजे त्यांची वाट बघत बसलो ना मग आपल्याला पण पुढे लेट होईल जायला, म्हणून आपण आता जाऊन डायरेक्ट खेडला थांबूया. आता आधी मी चालवली गाडी, आता आवाज आता तो चालवेल इथून. मित्रांनो तब्बल 7.5 तासाच्या प्रवासानंतर एकदा पोचलो आपण वेल्दूरमध्ये, नाही वेल्दूरमध्ये पोचलो स्पॉटवरती. हे बघा आणि कोळंबी झाली, खरं सांगतो कोळंबी विषय आवडला. कोळंबी एवढं गार लागते ना, आणि आम्ही जॅकेट विसरलो, घरीच विसरलो, आणि आता जो आलो काय झालं एकदम वाट लागले. तर आता आहे ना आपण पाहिलं तर ना फ्रेश होऊया, कारण का जे रस्त्यात एवढी धूळ वगैरे होती. मी बघा कुठल्याच सेफ्टीमध्ये नाही आलो, प्रॉपर वाट लागली माझी. आणि गाडी तर बघा, ही एक गाडी 2-3 मित्रांनो वाजलाय 1:20 आहेत. आपण आता मजा आली, मजा नाही कोलंबी झाली, मजा आली. आपण आता बंगल्यावरती बंगला बघा प्रॉपर. मी तुम्हाला एक सांगतो, इकडून डायरेक्ट समुद्र आहे समोर, पण तुम्हाला आत्ता नाही दिसणार, तो नंतरला दिसणार. पहिला तर मी फ्रेश होतो, मग तुम्हाला भेटतो. तर आपण जाऊया आता जरा फ्रेश मस्त खरं आणतो. बस जाम थंडी लागते, मजबूत थंडी. हा फ्रेश तर झालो आहे, आता बघा जातो आतमध्ये. घर बघा बंगला भेटतो तुम्हाला. मजबूत थंडी, मजबूत तुम्हाला दाखवतो थांबा. इकडे आहे ना एवढी थंडी पडली नाही की ना पत्र्यावरून जे म्हणजे धुके पडतात ना, त्याचे पाणी थेंब थेंब करते. हे बघा दिसते बघा, हे बघा मजबूत म्हणजे मजबूत थंडी. आणि हा डायरेक्ट समोर समुद्र. 2 वाजलेत आता. मच्छी नहीं बनता अभी फ्रिज में, कल के लिए मच्छी मिली नहीं रहे। हाँ या जेवायला खोबरा आहे त्यांच्याकडे, तुम्ही जाते मागे. सगळं दाखवलं तर पाहिजे म्हणून जेवतो. निघायचं आंघोळ करा मग, नाही तर तशा हातपायवर टी शर्ट घालून तुम्हाला निघायला सकाळी. तर मित्रांनो 4 वाजलेत आणि इकडे ना कोल्हा आलाय. कोल्हा इथून दिसतोय का नाही माहिती नाही. कुठे शोधत दिसतंय का? डोळे चमकतात बघ. इकडे नाही, इकडे या साईडला. माझ्यासोबत मी येतो. तिकडून थांब मित्रांनो, आपण तिकडून जाऊया. तिकडून दिसतो. थांब चल तिकडून लवकर. तिकडून दिसतोय बघू. आपण जाऊयात मला तिकडे. कोल्हा आहे. इकडे ना मित्रांनो वाघ आणि कोल्हे बिल्ले जाम आहेत, पण अजून आपण बघूया कुठे आहे. बाहेर नको, इकडून दिसेल ना. त्या साईडला आहे. इथून दिसत नाही, तिकडून बघूया. कोल्हा आलाय तिकडे. इथून पण नाही दिसत आहे. तो ऍक्च्युली मध्ये आहे ना, म्हणून दिसत नाही. बघू तिकडून दिसतोय का. कॅमेऱ्यावरून दिवसाचा असता ना दिसला असता. आता रात्री हे बघ, लोक व्हिडिओ काढतायत.
व्हिडिओ आहे तुझ्याकडे? आहे का गेला? तुझ्याकडे व्हिडिओ आले असेल तर मला दे, मी ब्लॉग मध्ये तरी टाकायला होईल. इथून दिसतच नाही हो. गेला नाही, उद्या सकाळी बघू दिसतात की नाही. नाही दिसत, ते रात्रीच ते रात्रीचेच येतात इकडे. वाघ येतो, कोल्हा येतो. मित्रांनो 8 वाजलेत. डायरेक्ट समोर समुद्र आहे आणि आता तर धुके पडलेत. डायरेक्ट समोर समुद्रच आहे. तुम्हाला बोललो सकाळी उठल्यावरती बघा, उठलो बेडवरून, दरवाजाच्या बाहेर आलो, डायरेक्ट समोर समुद्र. काय पाहिजे अजून? आता पहिला तर ब्रश करतो, फ्रेश होतो, काम का 9 वाजता तिथं आपल्याला वाजवायला पोचायचं आहे. आता तर आंघोळीला टाईम पण नाही भेटणार सकाळ लवकर, कारण की एवढी पोरं आहेत म्हणून पहिला ब्रश वगैरे करतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो. चला, मी बाकीचे झोपलेत, तेव्हा उठूया आपण एकेकाला. हा दे. हा का नाही. तर मित्रांनो, आपण सगळं फ्रेश वगैरे झालं, सगळं झालं, चाय नाश्ता पण झालाय. आता आपण ना डायरेक्ट तर गावात चाललोय, तिथं आपल्याला वाजवायचं आहे. ठेव ना आतमध्येच, ठेव ना हेल्मेट आतमध्येच ठेव. तुझ्याकडे तो चष्मा होता तो कुठं आहे फक्त? चष्मा कुठं आहे तुझ्याकडे होता तो? आता गाडी पूस. ह्याच्यात फडका असेल, मागच्या ह्याच्यात फडका असेल. तर चला, एक 4 व्हीलर निघाली, ही 4 व्हीलर नंतर येणार आहे आणि ती 4 व्हीलर आता निघाली. तर त्या 4 व्हीलरमध्ये जातो, तुम्हाला पुढे भेटतो. आपण पोचलो, गाडी पास केली, तिकडे वाजवायचं आपल्याला आणि बाजूलाच समुद्र आहे. बाजूलाच समुद्र आहे. पहिल्यांदा सामान काढून घेतो, मग तुम्हाला भेटतो. आधी सामान लावून घेतो, मग आपल्याला टाइम नाही. आई पावर मज्जा इकडे आहे. रावत आपला बंगला नाही दिसत आहे इथून, आपण जिथे राहतोय तिथं तो दिसत नाही. ते डायरेक्ट तू काम भारी आहे आज. तिकडे वाजवायचं आहे आपलं. आजचं रनिंग काम आहे आणि स्टँडिंग पण आहे. पहिला रनिंग वाजवायचं, मग स्टँडिंग वाजवायचं. हां, ते जरा फिरून घेऊ जायला. तिकडे गाडी पास करते. हा, तुला माहित, तू आला तिकडे जास्त वेळेला. दाबोळ हे ते काय त्याला बोलतात ते. मला जाताना कशातून जायला लागेल? इथून ना. पावर म्हणजे इकडं बघा, जेवढी लांब नजर जाईल तेवढा समुद्रच आहे. तो बंगला नाही दिसत आहे ना वरून आपला? त्या साईडून दिसेल ना. आहे ना, याच्या माग आहे तो बंगला. अक्षय टाक उडी. दुसरी गाडी पण आली.
कोण आहे स्पॉन्सर? तूच आहे बबलू आहे. आबाडे अक्षय शेठ होत पाहिजे. आता वाजवायला चालू करायचंय. कंटिन्यू चालूच आहे. बस आली म्हणून जरा स्टॉप केलं. बस आली म्हणून आवड मजा येते का? 2 तास झाले याच जागेवरती उभा आणि तू क्राऊड नाचतोय. 2 तास झालेत कंटिन्यू क्राऊड तू उभा आहे. पब्लिक जाते येते पब्लिक जाते येते क्राऊड काय राहते. अक्षय मजा येते का? 2 तास झाले इथंच उभे जात नाही. 2 तास झाले इथंच उभे. शुभ मजा येते. हा हे बघा आमचे कीबोर्डिस्ट बघा कुठं जाऊन वाजवत आहेत. बघा बसून वाजवत आहेत का?
आपलं रनिंगचं काम झालंय, आता स्टँडिंग लावायचंय. जर संपलंय इकडं आपलं वाजवून संपलं आहे. रनिंग वाजवलं, स्टँडिंग पण वाजवलं. आता सगळं संपलं वाजवून आणि कंटिन्यू 5 तास आम्ही वाजवलो कंटिन्यू. आणि त्यांनी एवढं म्हणजे मजा आली पण वाजवायला कंटिन्यू. तर 2 तास तिथंच उभे होतो आम्ही. म्हणजे जे मगाशी तुम्हाला दाखवलं ना की तिथे अजून तिथून आम्हाला हलवूनच नाही दिलं. एवढं नेमटवलं आम्हाला. हो मजा आली वाजवायला. तरी पण आम्ही इथं वाजवून संपलंय तरी पण ते बघा तिकडं हे करतात. इथं वाजवून संपलं तरी त्यांनी त्यांच्या इथं चालू केलं त्यांचे 2 तासे. तर आता आपलं सामान वगैरे पॅक तर झालं आहे सगळं. मग त्या गाडीत भरायचं आहे, जेवायचं आहे आणि मग आपल्याला निघायचं आहे. चला गाल झोपलेत. वेळ झालं जरा तोंड धुतलं, आता पाय लांब केले. चला आम्हाला अनेकदा बघू. रात्रीचे वाजलेत 11:15 झालेत. मी वाळून वगैरे आलो, जेवलो दुपारी आणि झोपून गेलो. ते आत्ता उठलो जरा. मग आता उठलो मी म्हणजे परत जेवायला. आता बाकीची अर्धी पोरं जातील आणि आम्ही अर्धी जण थांबू. चिकन खायला जायचं. हां चिकन खायला जायचं, त्याला जेवायला जायचं. चिकन खायला जायचं नॉनव्हेज. आता पहिला मी आपलं तोंड बिन धुतो आणि जेवायला बसतो. अशा तऱ्हेने अर्धी टीम निघाली आपली. एक कोण कोण माहिती आहे? 1 2 रोशन 3 वांग्या 4 आणि सुरद्दा 5. असं नाही किती नाही झाले? 1 2 3 4 5 6 आणि 7 कोण? हा 7 जण. अशा तऱ्हेने 7 जण निघाले. चला ही लोक निघाले. टाटा बाय बाय. जावा टाटा बाय बाय. आणि दिसत नाही. हो चला 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 सौकास चला. चलो वा फोन करा. हा टांगली. मित्रांनो सकाळच्या वाजलेत 10:15 झालेत. उठला रात्री झोपलो, जेवण वगैरे झोपलो. ती लोक गेल्याच्या नंतरला जेवलो वगैरे झोपलो आणि तो आता डायरेक्ट उठलो. 10:15 झालेत. आता पहिला फ्रेश होतो, मग बघू प्रत्येक आभाड्याच्या गावी जायचे. त्याला दाखवतो. मित्रांनो जरा तोंड पण धुतलं आणि चाललो जरा तर्लीला. चिपळूणच्या इथं तो तर्ली मार्केटला चाललो जरा. सगळे आभाडे कुठं आहे? चला आता आपण आलो आभाड्याच्या घरी. आभाड्याच्या घरी आभाड्याच्या घरी चहा नाश्ता करायला. हा
बोल एक गडजा. चला आपण आता नाश्ता करू इथं. नाश्त्यासाठी थांबलो आपण. होय जाते आता घरी. मित्रांनो वाजलेत 12:30 आणि तिकडे गेलेलो जरा तेलीला तिकडं मार्केटला गेलेलो. तेवढी काम होतं ते झालं केलं त्यांनी बोटांनी. मग तिकडून मग आवडायच्या घरी गेलो. तिकडून मग निघालो. मग नाश्ता केला आणि आता परत आलो आपल्या त्या फार्म हाऊसला. इकडे इथून बघा समोर काहीच नाही. झोपलो डायरेक्ट समोर समुद्रच आहे. दाखवतो ना तुम्हाला परत. जेवढं बघाल तेवढं कमीच आहे. त्यासाठीच कमी चला काय ना. ही लोकं निघणार 2 वाजता. मी पण त्यांच्यासोबत निघणार. फक्त मी माझ्या रोडने माझ्या गावी जाणार आणि सीधा मुंबईला जाणार सगळं. आणि निघालो माझ्या गावी. हे लोक पण आता निघतात. जेवलो वगैरे सगळं झालं तर जायचं घरी. हे लोक जातील तिकडे. आपण इकडून जाऊ आबाड्या. भेटू आपण आता गावावरून आल्यावर. N2022 चल कुठं जा. चलो ते निघाले. हा चला आपण इथून जाऊ. चल गेलो जा. मित्रांनो आपल्याला त्या समुद्राच्या त्या साईडला जायचं आहे. बाईक इथे लावले आणि तिकीट पण काढले. तर फेरी बोटने जायचं आहे आपल्याला. तर आता थोड्या वेळात ती बोट येईल. मग आपण इकडून त्या साईडला जाऊया. कारण का आपल्याला दापोलीला जायचं. तो त्या साईडून गेलो असतो पण ते खूप लांब आहे. खूप म्हणजे एक दोन तासाचा परत प्रवास वाढेल. तिथून नाही ना बोलता 1.5-2 तासात पोहोचू शकतो मी. तिकडून वाट लागेल जाण्यासाठी. म्हणून मी इकडून फेरी बोटने चाललो आहे. गाडी तर लावले. आता फेरी बोटची वाट बघूया आणि जाऊया डायरेक्ट. आली की लगेच जाऊ. तिकीट काढले. बोट पण आले. आता गाडी घेऊ. पहिलं त्या गाड्या उतरतील मग या गाड्या आतमध्ये जातील. मग आपण जाऊया. चला फेरी बोट निघाली आता आपली. चारी साईडला समुद्र. मित्रांनो त्या बोटमधून पण आलो इकडे या साईडला. आता मी इथून डायरेक्ट नॉनस्टॉप मी ना डायरेक्ट दापोलीलाच चाललो. कारण का तिथं तुम्हाला भेटा आणि काही सुट्टा नाही भेटणार. कारण का मी आता गाडी चालवायची आहे. चला जाऊ आपण डायरेक्ट तिकडं. जात होतो एक भारी इथून मला एक नजारा दिसला. तो तुम्हाला नजारा दाखवतो. बघा काय व्ह्यू आहे बघा. नारळाची झाडं पण बघा कसले वाटत. एक नंबर वाटतंय. काय करायचं आहे कुठं दुसरीकडे फिरायला जायचे. आपल्या कोकणातच एवढा भारी वाटतं. एक नंबर आहे. त्याला जास्त उशीर नाही करत. निघतो मी पुढे जायचं आपल्याला. अजून खूप आहे. अजून जायला बोलता अर्धा-पाऊण तास लागेल. म्हणून निघतो. कारण का आधी डोक्यावरती ऊन एवढं 3 वाजलेत. 3च वाजलेत ना. थांबा 3:20 झालेत. 3:20 झालेत. आता जातो पहिला पुढे. डायरेक्ट आपण इथंच भेटतो तुम्हाला. एक नंबर वेळ पण नजारा बघा. तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतरला पोचलो आहे मी दापोलीमध्ये. बघा महाराज 1 तास लागला मला तिकडून इथे यायला. आता इथून माझं गाव 20 किलोमीटर म्हणजे दापोलीतून. मग आता इथून मी 20 किलोमीटर आता
डायरेक्ट माझ्या घरी गावाला. तर चला जास्त टाईमपास नको करायला. चला मित्रांनो 5 वाजलेत तर मी पोचलो माझ्या गावी. तेव्हा गाडी तिकडे पार्क केलं आणि हे माझं घर जरा बघायला आलं. माझ्या घराचं काम चालू आहे ना तर ते घर बघायला आलं. तर 5 वाजता पोचलो बरोबर. 2 वाजता निघालेलो चिपळूणवरून. जरा मग येता येता माझ्या आत्याकडे पण गेलो कादिवलीमध्ये आणि मी आलो आता माझ्या गावाला शिरसोलीमध्ये. तर हा ब्लॉग मी आता इथं एंड करतो आहे. छान लागले पूर्ण. तर आता आपला हा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे. तर मजा आली. चिपळूणचा दौरा पण खूप भारी होता. फार्म हाऊस पण खूप भारी होता. तिकडे खूप मजा केली आणि प्लस वाजवायला तेवढी पॉवर मजा आली ना, कारण का पब्लिकचा एवढा क्राऊड रिस्पॉन्स होता ना, तो क्राऊडचा एक नंबर मजा आली वाजवायला. आणि तर मी आता आलो माझ्या गावी. तर आता मी हा ब्लॉग इथे एंड करतो आहे. आता मी आजची तारीख किती 10 तारीख. आपण 8 तारखेला हा ब्लॉग चालू केलेला वाटत नाही. 8 तारखेला हा ब्लॉग चालू केलेला आणि आता 10 तारखेला मी हा ब्लॉग एंड करतो आहे. तर असेच सोबत राहा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला शिमग्याचा असणार आहे. आता जे वाचते ना आवाज येतो तुम्हाला तर ॲक्च्युली ना खेली आले दुसऱ्या गावातले आमच्या गावात खेली आलेत आणि आमच्या गावातले दुसऱ्या गावी गेलेत खेली. आता माझ्या भावाकडे पण ते खेली गेलेत. त्यांनी कॉल केला कुठं आहे म्हणून. मी बोललो आत्ताच जस्ट आलो शिरसोलीमध्ये आपल्या गावाला. आता मी जरा फ्रेश होतो आणि इकडून जातो. मी फ्रेश होतोच बघून गेलो तर होईल जाईन नाही तर का आता दमलो कारण का आपलं 3 दिवस जागरण झालं आहे. तर आता हा ब्लॉग आपण इथे एंड करू. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर असेच आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहतील. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.